नमस्कार. मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर. आपल्या आनंद पिंपळकर आनंदी वास्तू या चॅनलवर मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आपल्या धर्मामध्ये ज्योतिषशास्त्रामध्ये मुहूर्त काळ यांना प्रचंड महत्त्व आहे. एखादं काम कधी करावं कधी टाळावं याचं काही नियम आपल्या ऋषीमुनींनी हजारो वर्षांपूर्वी लिहून ठेवलेत. आणि याच नियमांपैकी एक अत्यंत संवेदनशील आणि तितकाच भीतीदायक मानला जाणारा काळ म्हणजे पंचक काळ. पंचक म्हणजे बापरे आता काहीतरी असं खूप लोकांच्या मनात असतं. अनेकदा आपण ऐकतो की पंचक लागलं आहे मग आता हे काम करू नका, तिथे जाऊ नका. पण काय हो, खरंच पंचक काळ इतका अशुभ असतो का? का यामागं काही खगोलीय विज्ञान दडलेलं आहे? आज या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत की नक्की पंचक म्हणजे काय आणि 2026मध्ये इथून पुढच्या काळात पंचक कधी कधी येणार आहेत आणि ह्या पंचक काळात आपण काय करायचं काय करायचं नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पंचक काळात जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर गरुड पुराणामध्ये कोणते अनिवार्य उपाय सांगितले आहेत हे मी सांगणार आहे. पण त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट माहिती नेहमी भीतीच वाढवते. मित्रांनो, आपण सगळ्यात आधी सोप्या भाषेत समजून घेऊया की पंचक म्हणजे काय. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा चंद्र कुंभ आणि मीन या 2 राशींमधनं प्रवास करतो तेव्हा त्या 5 दिवसांच्या कालावधीला पंचक असं म्हटलं जातं. नक्षत्रामध्ये 27 नक्षत्र आहेत. या 27 नक्षत्रांपैकी शेवटची 4.5 ते 5 नक्षत्र म्हणजे धनिष्ठाचा नक्षत्राचा उत्तरार्ध, शतभिषा, पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा आणि रेवती नक्षत्र या 5 नक्षत्रांच्या समूहातून चंद्राचा हा प्रवास होतो. म्हणून याला धनिष्ठा पंचक असे म्हणतात. आणि अशी मान्यता आहे की या काळात जी कोणतीही भौतिक कामं केली जातात त्याची 5 वेळा पुनरावृत्ती होण्याची शक्यता असते. आणि तुम्हाला हे माहिती आहे का की पंचक हे प्रत्येक वेळेस अशुभ असतं असं नाही. ते बऱ्याचदा अशुभ देखील नसतं. ते कोणत्या वारी सुरू होतं यावरून त्याचे 5 प्रकार पडतात आणि त्याचे परिणामही बदलतात. रविवारी पडलं म्हणजे जर पंचक रविवारी सुरू झालं तर त्याला रोगपंचक म्हणतात. या काळात आरोग्याच्या तक्रारी वाढू शकतात. सोमवारी सुरू होणारं जे पंचक असतं त्याला अत्यंत शुभ मानलं जातं. याला राजपंचक म्हणतात. सरकारी कामं, मालमत्ता किंवा कायदेशीर कामांसाठी हे यश देणारं ठरतं. जे मंगळवारी सुरू होतं त्या पंचकाला अग्निपंचक म्हणतात. या काळामध्ये घराचं बांधकाम करणं, घराचं छप्पर टाकणं या गोष्टी पूर्णपणे टाळायच्या असतात. शुक्रवारी सुरू होणाऱ्या पंचकामध्ये प्रवासाला मनाई असते. याला चोर पंचक म्हणतात. ह्या काळात मोठे आर्थिक व्यवहार केल्यास त्या पैशाचं नुकसान होण्याची किंवा चोरी होण्याची शक्यता असते. आणि शनिवारी जर पंचक सुरू होणार असेल तर त्याला मृत्यूपंचक म्हणतात. ते सर्वात घातक आणि वेदनादायी मानलं जातं. या काळामध्ये अपघाताची आणि जीवितांची भीती ही सर्वाधिक असते. बुधवार आणि गुरुवारी जे पंचक सुरू असतं ते मध्यम स्वरूपाचं मानलं जातं, ज्यामध्ये काही पारंपरिक नियम पाळून आपल्याला दैनिक कामं करता येतात. एकंदरीत तुम्हाला कळलं हे 5 प्रकार. चला तर मग आता आपण पाहूयात की या पंचक काळामध्ये शास्त्रानुसार कोणत्या गोष्टी करायला मनाई आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, दक्षिण दिशेला प्रवास टाळावा, कारण दक्षिण दिशा ही यमाची आणि पूर्वजांची दिशा मानली जाते. त्यामुळं पंचक काळामध्ये दक्षिणेकडे प्रवास केल्यामध्ये काही नुकसान होऊ शकतं. आणि जर जाणं आवश्यकच असेल तर आधी हनुमानाची उपासना करा. उत्तर दिशेला काही पावलं चाला, गाडी असेल तर उत्तर दिशेला पुढे न्या आणि मगच प्रवास सुरू करा. दुसरी गोष्ट, घराचं छप्पर किंवा स्लॅब टाकणं. विशेषतः रेवती नक्षत्रामध्ये घराचं, दुकानाचं किंवा तुम्ही जे काही बांधकाम करणार आहे त्याचं छप्पर टाकू नये. यामुळं तिथे गरिबी येते, वादविवाद वाढतात, त्या वास्तूत राहणाऱ्या लोकांनाही त्रास होतो आणि काम करणाऱ्या माणसांना पण. तिसरी गोष्ट म्हणजे बेड, गादी या गोष्टी खरेदी करणं किंवा विकत घेणं नाही का, किंवा बनवणं. यामुळं घरात मोठा आजारपण किंवा अकाली मृत्यू ओढून आणला जाऊ शकतो असं लिखित आहे. प्रत्येक गोष्ट मी मान्य नाही करते, पण जे काय आहे ते सांगतो. चौथी गोष्ट म्हणजे लाकूड आणि इंधनाचा साठा. धनिष्ठा नक्षत्रामध्ये गवत, कोळसा, ज्वलनशील वस्तू जमा करून ठेवू नका. यामुळं घराला आग लागण्याचा धोका असतो. पण लक्षात घ्या, पंचक काळात सर्व गोष्टी वाईट नसतात.
काही गोष्टी तुम्ही बिनधास्त करू शकता. कुठल्या? तुम्ही या काळामध्ये लग्न सोहळा, साखरपुडा, ग्रहप्रवेश, मुंडन संस्कार, उपनयन संस्कार हे योग्य तिथी पाहून नक्की करू शकता. तसंच रेवती नक्षत्रात केलेले व्यावसायिक करार मदार, कोर्टाचे वाद मिटवणे हे अत्यंत फायदेशीर ठरतं. कळलं तुम्हाला? आता आपण वळूयात सर्वात महत्त्वाच्या आणि संवेदनाशील विषयाकडं, तो म्हणजे पंचकातील मृत्यू. बऱ्याचदा कोणी मृत पावलं की आम्हाला फोन येतात की काळ वेळ कशी, मग आम्ही म्हणतो की पंचक लागलाय, त्रिपाद लागलाय. पण पंचक काळ आपण आज बघतोय, त्यामुळं पंचकात मृत्यू झाल्यावर मृत व्यक्तीच्या आत्म्याला लवकर गती मिळत नाही अशी सर्वात एक मान्यता आहे. आणि असं म्हणतात की जर ह्याच्यावरती व्यवस्थित संस्कार केले गेले नाही, अंत्यसंस्कार, तर पुढच्या वर्षभरामध्ये त्याच घराण्यातील 5 लोकांना मरण येतं, असा पण एक समज आहे. म्हणून याला मरण पंचक दोष म्हणतात. याला पौराणिक गोष्ट म्हणजे रामायण काळामध्ये जेव्हा प्रभू रामांनी श्री रावणाचा वध केला तेव्हाची वेळ ही पंचकाचीच होती. रावणाच्या मृत्यूनंतर त्याच्या संपूर्ण वंशाचा नाश टाळण्यासाठी विद्वानांनी त्याच्या पुतळ्यासोबत 4 प्रतिकात्मक पुतळ्यांचं दहन केलं होतं, असा उल्लेख आहे. या भयानक दोषांपासून कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी गरुड पुराणामध्ये काही अनिवार्य उपाय सांगितलेत. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा विधी म्हणजे पुत्तल विधी, पुतळ्यांचं दहन. अंत्यसंस्कार करण्यापूर्वी गव्हाच्या पिठाचे किंवा कुशाचे दुर्वाचे 5 लहान पुतळे तयार करून ते मृतदेहाजवळ ठेवतात आणि मुख्य मृतदेहाप्रमाणेच या पुतळ्यांची पूजा करतात आणि चितेला अग्नी देताना या पुतळ्यांनाही सोबत दहन करावं असं शास्त्रात सांगितलंय. त्यामुळं तो दोष तिथेच शांत होतो. दानधर्माचा विधी. अग्नी देण्यापूर्वी कांस्य पात्रात गाईचं तूप भरून त्यासोबत काळे तीळ, थोडे सोने आणि चांदी याचे दान एखाद्या विद्वान ब्राह्मणाला किंवा मृत व्यक्तीच्या भाच्याला द्यावं असं सांगितलंय. आणि हे सगळं झाल्यानंतर पंचक शांतीचा विधी करणं फार महत्त्वाचं असतं. अंत्यविधीनंतर 11व्या किंवा 13व्या दिवशी ब्राह्मणाकडून घरात पंचक शांती यज्ञ हा आवर्जून करून घ्यावा. जर तुमच्या आयुष्यात पंचक काळात जर सतत अडचणी येत असतील तर काळे तीळ हा अत्यंत प्रभावी आणि सोपा उपाय आहे. कारण हे काळे तीळ जे आहे ते नकारात्मक ऊर्जा शोषून घेतात. पंचक सुरू होताच पहिल्या दिवशी गरिबांना काळे तीळ दान करा. यामुळं ग्रहांचे वाईट प्रभाव कमी होतात. दररोज तांब्याच्या पात्रामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये काळे तीळ आणि थोडे दूध मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा आणि महामृत्युंजयाचा सातत्याने जप करावा. जर हा जप येत नसेल तर ओम नमः शिवाय म्हणा. घराच्या मुख्य दरवाजावर लाल कपड्यामध्ये थोडे काळे तीळ बांधून लटकून ठेवा, जेणेकरून घरात कोणतीही वाईट शक्ती प्रवेश करणार नाही. आता आपण पाहूयात या 2026 मधले पंचक काळ कोणते आणि त्याच्या अचूक तारखा. आता जानेवारीपासून मे पर्यंतच्या तारखा होऊन गेलेल्या 2026च्या, त्यामुळे मी ते आता सांगत बसणार नाही. पण इथून पुढं म्हणजे जूनपासून डिसेंबरपर्यंतच्या सर्व पंचकाच्या तारखांचा आढावा आपण घेऊयात आणि या तारखा बऱ्यापैकी ॲक्युरेट. 6 जून 2026 शनिवार संध्याकाळी हे जे पंचक लागतंय याला मृत्यू पंचक असं म्हटलं गेलंय. जुलै महिन्यामध्ये 4 जुलैला शनिवारी पंचक लागते. अर्थात त्याचे कालखंड आहेत की ते मध्यरात्री 12:03  8 जुलैला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत लागणार ते मृत्यू पंचक आहे. जुलैमध्ये दुसरं लागतं 31 जुलैला वार शुक्रवार आहे, ते चोर पंचक आहे. तर 27 ऑगस्टला दुपारी 1:13 ते 1 सप्टेंबरला दुपारी 3:52 मध्यम पंचक लागते. सप्टेंबर महिन्यामध्ये 23 सप्टेंबर वार बुधवार आहे, त्या दिवशी ते लागते आणि 28 सप्टेंबरला ते संपते. हे मध्यम पंचक आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये 21 ऑक्टोबरला ते लागते आणि 25 ऑक्टोबरला ते संपते संध्याकाळी. हे पण मध्यम पंचक आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये 17 नोव्हेंबरला ते लागते आणि 22 नोव्हेंबरला संपते. हे अग्निपंचक आहे. डिसेंबर महिन्यामध्ये 15 डिसेंबरला पंचक लागतंय, जे 19 डिसेंबरला संपते. हे अग्नी आणि राजपंचक असं संमिश्र स्वरूपाचं आहे. तुम्हाला ह्या तारखा
जानेवारीपासून हव्या असतील डिसेंबरपर्यंत, त्याचे खाली डिस्क्रिप्शन आहे ना, त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे, तुम्ही ते नीट वाचा. कदाचित या एवढं पाठ करून बोलणं अशक्य असतं, म्हणून ते कदाचित माझ्याकडनं काही चुकलं असेल तर ते तुम्हाला नीट पाहता येतील. त्यामुळे लक्षात घ्या, पंचक म्हणजे काहीतरी भयंकर आहे असं अजिबात नाही. शास्त्रीय उपाय करून आपण त्याचं रक्षण करू शकतो, कुटुंबाचं रक्षण करू शकतो. अर्थातच फार वाईट होतं, वाटोळं होतं, भिकेल लागतो असलं काहीही नाही. आणि ही जी माहिती सांगितली आहे ही मी धर्मशास्त्राचा आधार घेऊन तुम्हाला सांगितलेली आहे. त्यामुळे ह्या गोष्टी होतातच असा दावा मात्र मी करत नाही. ज्यानं त्यानं आपापल्या श्रद्धेभक्तीप्रमाणे घ्यावं. आणि कुठलेही व्हिडिओ 1 मिनिटाचे रील बघून घाबरून जाऊ नका. ह्या व्हिडिओज मागचं किंवा ह्या आपल्या धर्मशास्त्रामागचं शास्त्रसंमत काय गणित आहे हे सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केला आहे. आणि खरंच जर तुम्हाला हा कार्यक्रम आवडला असेल ना, तर तुम्ही शेअर केल्याशिवाय राहणार नाही. कारण आपला धर्म, आपल्या धर्मातल्या चालीरीती, रिवाज, परंपरा या अत्यंत अत्यंत उपयुक्त आणि जनकल्याणाच्या आहे. आवडला असेल तर नक्की शेअर करा. पुन्हा भेटूयात. ओम साईराम.